श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या कैरीच्या चटणीचा जो शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. पण म्हटलं आता हलकं आणि साधं सोपं ही सगळी स्टेज आपण तुम्हाला व्यवस्थित लॉंग व्हिडिओमध्ये सांगावे. काही नाही, कैरीच्या चटणीसाठी बघा, आधी मी खोबरं घेतलं अर्धा वाटी, 3 मिरच्या घेतल्या, थोडी कोथिंबीर, थोडा कढीपत्ता, थोडंसं आलं, लसूण आणि एक मोठी कैरी घेतली. ह्यामध्ये आलं हवं तर तुम्ही ऑप्शनल ठेवू शकता, नाही टाकलं तरी चालेल, पण मला आवडलं म्हणून मी ते टाकलं. आणि ह्या सगळ्याची छान एक मस्त बारीक मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करून घेतली. हो, मीठ आठवणीने मीठ इथेच घाला, कारण नंतर मीठ टाकण्यात काही उपयोग नाही. आणि ही चटणी मी अशा पद्धतीने मस्त साधी चटणी तयार केली, जी आपण भाकरी भातासोबत खाऊ शकतो. तुम्हीही नक्की ट्राय करा. थँक्यू, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.